धारोड संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज कवी शेंडे आणि सुनील शेंडे. तर बघूया कशी फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एकदम घातक फलंदाज आहेत. या वांगणी विभागातील एक दादा फलंदाज आहेत ते धारोड संघाचे. इथे मात्र पहिला चेंडू आणि इथे मात्र लेग बिफोरचं अपील केलंय आणि अपील उचलून धरलंय ते फिरोज सरांनी. आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे कवी शेंडे. इनफॉर्म बॅट्समन होता. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, परंतु या सामन्यामध्ये त्याला काही करता आलं नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय तो कवी शेंडे. आणि एक मोठा हादरा बसलाय तो धारोड संघाला. पण धारोड संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप खूप खोलवरती आहे या संघाची. आणि ते मात्र पहिला गडी बाद होते कवी शेंडे. ज्या विकेटची गरज होती कासगाव संघाला तो विकेट करणने घेऊन दिलाय. आणि आता मात्र संधी मिळते ती अनिल शेंडेला. पहिल्या 2 सामन्यांमध्ये अनिलला संधी मिळाली नव्हती, परंतु या सामन्यामध्ये संधी मिळालेली आहे. तर त्या संधीचं सोनं कसे करेल हे बघूया. तर करणचा विचार केला तर वांगणी प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर म्हणून ज्याची निवड झाली होती तोच हा गोलंदाज. इथे मात्र सामना करेल तो अनिल शेंडे करण याचा. इथे मात्र चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय अनिलच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार करतोय आणि चेंडू जातो तो सीमा पार 4 धावांसाठी. पहिला चौकार सामन्यातील पाहायला मिळतोय तो अनिलच्या बॅट मधून निघालाय खणखणीत चौकार. इथे मात्र चांगला निर्धाव चेंडू टाकतोय, चांगला कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती एक चांगला प्रहार केला होता अनिलने, कव्हरच्या मार्फत एक चौकार पटकावला होता, परंतु दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय करण. चांगला कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर तर 1 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली आहे ती धारोड संघाची, ती म्हणजे 4. इथे मात्र पुन्हा एकदा तोच फटका त्याच दिशेने एक चांगला फटका कव्हर ड्राइव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी एक चांगला फटका. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक बीट होतोय तो फलंदाज अनिल. पहिला चेंडू चौकार, दुसरा निर्धाव, तिसरा चौकार आणि चौथा सुद्धा निर्धाव चेंडू. तर बघूया षटकातील शेवटचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता तो कवी शेंडे, इन्फॉर्म बॅट्समन होता तो. शेवटचा चेंडू सामना करेल अनिल. आणि लॉंग ऑनला एक चांगला फटका कार्पेट ड्राइव्ह, चेंडू जातो सीमा पार 4 धावांसाठी. गुड शॉट.
इथे मात्र सामनेतील दुसरं षटक घेऊन येतो जयेश टेंबे. गोरेगाव एंड करून गोलंदाजी करतोय. विकेट विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू फेस करेल तो सुनील शेंडे. अजूनपर्यंत सुनील शेंडे एकही चेंडू खेळलेला नाहीये. पहिला चेंडू सामना करतोय. इथे मात्र बाउन्स करतोय. इथे मात्र अंपायरचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये कवायत करण्यात भाग करतोय तो गोलंदाज जयेश. इथे मात्र लॉंग ऑनला या फिल्डर तैनात आले. एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न करतील का, परंतु सुनील याचा चांगला कॉल आणि अनिलला थांबवले दुसऱ्या धावेपासून, कारण की ऑन द स्टंप थ्रो आला होता. पहिला चेंडू वाईट टाकतोय आणि दुसरा सर्वेक्षण मारलेला. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आता मात्र सामना करेल अनिल शेंडे, ज्यांनी तब्बल 2 चौकार ठोकून काढलेत आपल्या फलंदाजीमध्ये. इथे मात्र चेंडू उसळी घेतोय. चेंडू काय कळाला नाहीये अनिलला आणि निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करतोय जयेश आपल्या संघासाठी. 2 चेंडूमध्ये तब्बल 2 धावा खर्च करतोय. संघाची धाव संख्या झाली एक गड्याच्या मोबदल्यात 14. तर नक्कीच 40 रनांचा टार्गेट ठेवण्याचा असं निर्णय असतीलच. आणि इथे मात्र पूल करायचा होता, परंतु झेल काय बाहेर गेला नाहीये, परंतु झेल होता. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याच्या आवाक्याचा बाहेर होता हा झेल. आणि 2 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज अनिल आणि सुनील. दोन्ही बंधू आहेत. अनिलचा विचार केला तर खूप जोरात धावतो. जिथे एक धाव असेल तिथे 2 धावे कशा तयार करायच्या हे अनिलला नक्कीच माहिती आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. तिथे फिल्डर तैनात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतोय प्रणेश लहाने. एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. चांगले झेल टिपले त्यांनी कानोर संघाबरोबर आणि आपल्या संघाला जिंकून देण्यास खूप मोलाचा भार होता. आता पुन्हा एकदा सामना करेल सुनील. सुनीलला मोठे फटके मारू दिले नाहीये जयेशने. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करतोय आणि गचाळ क्षेत्ररक्षण आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो, परंतु इथं चांगला बॅकअप करतोय नितेश लहाने. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी ही 2 धावा देता येते दोन्ही फलंदाजांना. आणि संघाची धाव संख्या झाली होती एक गड्याच्या मोबदल्यात 19 धावा. बघूया पुन्हा एकदा सामना करे सुनील. इथे मात्र पूल करतोय. क्षेत्ररक्षक तानात आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नक्कीच एक बाउन्स चौकार. तर ह्या चौकाराच्या सहाय्याने धारोड संघाची धावसंख्या झालेली आहे 12 चेंडू 23 धावा. आणि ड्रिंक्स ट्रॉली जाऊन द्या मित्रांनो. तर मित्रांनो एक ओव्हर खेळून घ्या, तिसऱ्या षटकानंतर पाणी पिऊया, कारण की पाणी पाठवायचंय. सुनील पाणी नाहीये, पण तुझ्या पुरता एकट्या पुरता पाणी मिळेल, चालेल का?
पुढील गोलंदाज राज भोईर, एक चांगला असा गोलंदाज कासगाव संघाचा, नेहमी आपला 100% कमिटमेंट देतो आपल्या संघासाठी, त्याचा सामना करेल तो अनिल. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी होते, चुकी करतोय कीपर आणि त्या चुकीचा फायदा होतोय धारोड संघाला. जिथे एक धाव होती तिथे मात्र वाईट +4 म्हणजे 5 धावांचा फायदा होतोय तो धारोड संघाला. कुठेतरी नाराज असेल ते समीर राऊत. जर पहिल्या सामन्याचा विचार केला तर कासगाव संघाने खूप गचाळ क्षेत्ररक्षण केले होते, ते म्हणजे कीपर यानेच, आणि इथे मात्र चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. जिथे 2 धावा गेल्या असेल इथे 4 धावा देतोय तो समीर, आणि या 5 धावांच्या साहाय्याने संघाची धाव संख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 28, 12 चेंडू 28 धावा. इथे मात्र चांगला फटका, फिल्डर तैनात करण लहान तिथे तैनात आहे, आणि इथे मात्र परतावं लागेल ते अनिल याला, थोडीशी ताकद कमी पडली, आणि ते दुसरा गडी बाद होतोय तो अनिल शेंडेच्या रूपामध्ये धारोड संघाचा. 2 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धाव संख्या झालेली आहे ती 28. पुढचा फलंदाज जितेंद्र शेंडे उर्फ रैना. विचार केला वांगणी प्रीमियर लीग 2016चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी जितेंद्र शेंडे, आणि वांगणीमध्ये पहिली बाईक जो पटकावणारा खेळाडू तो म्हणजे सुद्धाच जितेंद्र शेंडे. ते मात्र कव्हर ट्राय करतोय, फिल्डर तैनात, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 4 धावांसाठी पहिला संघर्षमय चौका ठोकून काढतोय तो सुनील शेंडे. चौकार, संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. इथे मात्र एक चांगला टार्गेट सेट करायच्या प्रयत्नात आहेत दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या झाली ती 32. इथे मात्र ताकद चेंडूवरती भरपूर काढली होती, परंतु चेंडूचा आणि फळीचा संपर्क झाला नाही, परंतु लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळते ती धारोड संघाला. धावा कशाही येऊ दे पण धावा येणं गरजेचं आहे धारोड संघासाठी. नक्कीच एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल कासगाव संघापुढे, कारण की खूप चांगली फलंदाजी आहे ती सुद्धा कासगाव संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, आणि इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण दाखवत आहे ते कासगाव संघ. जिथे 1 धाव होती मात्र तिथे 2 धावा खर्च करतात. वारंवार ती चुका होतीये. पहिल्या सामन्यांपासून कासगाव संघाकडून एक गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, आणि पुन्हा एकदा एक उदाहरण देतो जातो हा क्षेत्ररक्षक. 3 फिल्डर तिथे तैनात होते, परंतु 3 फिल्डरच्या हातातून चेंडू गेला 4थ्या फिल्डरकडे, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली, आणि या 2 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 35. 2 गडी बाद 35. बाद होणारे फलंदाज कवी शेंडे आणि अनिल शेंडे. पुन्हा एकदा सामना करेल जितू शेंडे, राज भोईर याचा बघूया. इथे मात्र लॉंगाला चेंडू फटकायचा होता, परंतु चेंडू उसळी घेतोय आणि चेंडू जातोय कीपरच्या हातामध्ये, आणि एक निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करतोय तो राज भोईर. षटकातील शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे राज भोईर याचा. सामना करेल तो जितेंद्र शेंडे उर्फ रैना. तर बघूया किती धावा कुठून काढतो जितेंद्र शेंडे या चेंडू मध्ये. इथे मात्र लेग बिफोरची अपील केली होती, परंतु पंचांचा त्याच्यावरती काही परिणाम झालेला नाहीये. 3 षटक पूर्ण होत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 35. 2 गडी बाद 35 धावा,
आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज. तर नक्कीच शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक. तर बघूया किती हाणामारी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. तर नक्कीच 50 धावांचं टार्गेट सेट करायचं असेल ते धारोळ संघाला, तर नक्कीच 50 धावा पूर्ण करायचे असतील तर त्यांना या षटकामध्ये 15 धावा कुठून काढाव्याच लागतील आणि एक चांगली मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. तर नक्कीच वांगणी विभागामध्ये पहिल्यांदाच रणजी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि तो बहुमान मिळवला तो गोरेगाव या गावाने. तर नक्कीच सर्व गावकऱ्यांचं कौतुक करेन, काहीतरी चांगला स्टेज खेळायला मिळतोय मुलांना. तर सामना लवकरात लवकर चालू करायचा मित्रांनो. कारण खूप दूरवरचा प्रवास करायचा आहे तो विनोद सरांना आणि जगदीश सरांना, त्याचप्रमाणे दोन्ही अंपायर. नाहीतर त्यांना इथे झोपावं लागेल. गोरेगाव त्यांना इथे झोपायची व्यवस्था करून देतील हे नक्कीच, पण घरी जाणं तर गरजेचं आहे. 170 किलोमीटर जायचं आहे विनोद दादा म्हणतायत. तर नक्कीच इथे मात्र ब्लॉकला टाकले चेंडू, चांगला सन्मान करतो. एकदा पूर्ण दुसरा प्रयत्न होईल का? आणि इथे मात्र गडी बाद होतोय तो तिसरा. आणि इथे मात्र पावसाचं आगमन थोडंफार झालेलं आहे. रनआउटच्या रूपामध्ये बाद होतोय तिसरा फलंदाज सुनील शेंडे. पुढचा फलंदाज नरेश शेंडे, सुनील शेंडे याचा लहान भाऊ. तर बघूया कशी फलंदाजी करतोय. मोठ्या भावाने तर खूप चांगली फलंदाजी केली, इथे मात्र लहान भाऊ बघूया कशी फलंदाजी करतोय. काहीतरी कानमंत्र नक्कीच लहान भावाला देताना सुनील शेंडे, कारण की भरपूर वर्षाचा अनुभव आहे सुनीलकडे. संघाची धावसंख्या झालेली आहे 36. षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच चांगली प्रभावशाली गोलंदाजी केली या गोलंदाजाने. पूर्ण रात्रीमध्ये मागच्या सामन्याचा विचार केला, 8 धावांची गरज असताना सुद्धा 1 धावेने सामना जिंकला तो कासगाव संघ. इथे मात्र चांगला फटका, लॉंग ऑनला फिल्डर तैनात. एकदा पूर्ण दुसरा त्याचा प्रयत्न आणि चांगला थ्रो आणि चांगला कलेक्टिंग समीर राऊत कडून, कारण की खूप उंचावरती थ्रो केला होता परंतु चांगला कलेक्टिंग केलंय. षटकाची 4 चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली 38. तर 4 चेंडू मध्ये किती धावा कुठून काढतोय तो नरेश. सामना करेल जयशाचा. इथे मात्र फील्डर तैनात आहे तिथे की झेल होईल का? आणि इथे मात्र एक सोपा झेल केलाय. 10-12 पावलांचा अंतर कापून आलेला क्षेत्ररक्षक करण आणि एक चांगला झेल पकडतो आपल्या संघासाठी. नक्कीच 2 धावा वाचवल्या, कारण की जर झेल सुटला असता तर त्या 2 धावा नक्कीच या दोन्ही फलंदाजांनी काढल्या असत्या, परंतु झेल पकडला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या त्या करणने. नरेशच्या पारीचा अंत होतोय. नरेशची जागा घेण्यासाठी फलंदाज जातोय तो योगेश अगिवले, एक हार्ड हिटर फलंदाज आहे. भारतीय संघामध्ये ज्याप्रमाणे हार्दिक पांड्याची जागा आहे त्याचप्रमाणे धारोळ संघामध्ये योगेश आगिवलेची जागा आहे. तितका चांगला गोलंदाज, तितका चांगला क्षेत्ररक्षण, त्याहून चांगला फलंदाज सुद्धा आहे, परंतु इथे फलंदाजी करण्यासाठी चेंडू फार कमी आहेत त्याच्याकडे. इथे मात्र चांगला फटका, बिग 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 षटकार.
मिड विकेटच्या दिशेने मारलेला एक चांगला फटका 6 धावांसाठी. एक ताकदवान षटकार. तर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 44. चेंडू आलेला आहे आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल माझ्या मते. नक्की 2 चेंडू शिल्लक आहेत. तर 2 चेंडू मध्ये किती धावा कुठून काढतोय जितेंद्र शेंडे. योगेशला स्ट्राईक मिळेल का तर बघूया. आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय. मिड विकेटच्या दिशेने मारलेला एक चांगला षटकार, ताकदवान षटकार. तर बघूया पुन्हा एकदा जितेंद्र. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला, फिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. एक पॉवरफुल बुलंदी फटका 6 धावांसाठी. बिग षटकार. संघाची 50 कंप्लीट. सांगितल्याप्रमाणे जरा जोरदार टाळ्या होऊन जा धारोल संघासाठी. 50 धावा पूर्ण करतायत. इथे मात्र सामना नक्कीच कडक होणार, याच्यामध्ये कुठला संदेह नाहीये. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जितेंद्रच्या बॅट मधून. तिसरा षटकार मारेल का बघूया. कशी सामन्याची समाप्ती होते. इथे मात्र लॉंग ऑनला मारलेला चेंडू, फिल्डर तैनात, करण लाने येतोय चेंडूवरती, चेंडू पकडतोय, उचलतोय आणि 2 धावा पूर्ण. आणि इथे मात्र 4 सामन्यांचा खेळ संपलाय. 4 फलंदाजांच्या जोरावरती धारोळ संघाची धावसंख्या झालेली आहे 52 आणि 24 चेंडू मध्ये 53 धावांची गरज असेल ती कासगाव संघाला जिंकण्यासाठी. तर या धावा चेस होतील का डिफेंड होतील हे पाहायचंय. येत्या काळामध्ये चांगली फलंदाजी केली जितूने आपल्या संघासाठी, तितकी चांगली त्याला गोलंदाजी सुद्धा करावी लागेल आपल्या संघाला जिंकण्यासाठी. कारण की जो संघ हारणार तो या स्पर्धेतून बाहेर जाणार आणि जो संघ जिंकणार तो नक्कीच बक्षीस पात्र होणार. तर बघूया कशी फलंदाजी करताय कासगाव संघ. तर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. फलंदाज पाठवायचे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण की पावसाची रिमझिम थोडीफार काय ना हो पण चालू झालेली आहे. वाईट संकेत असतील कारण की पावसाची वेळ नाहीये तरी सुद्धा पाऊस पडतोय. तर नक्कीच आपल्या शेता आपले दोन्ही सर विनोद सर आणि जगदीश सर हे तर बॅट्समन जायचं लवकर मित्रांनो. पाणी आलेलं आहे, नळाला पाणी आलेलं आहे, तर जास्त उशीर करू नका. इथे मात्र क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे
काजगाव संघाकडे दोन्ही फलंदाज जयेश टेंब्याने करण लहाने. तर 2-2 सामने जिंकून हे दोन्ही संघ ट्रॉफीसाठी आगेकूच करतायत. तर नक्की कोण संघ ट्रॉफी उचलणार हे निश्चित होईल येत्या अर्धा तासामध्ये. कारण की जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र होणार आहे आणि जो संघ हरणार आहे तो मात्र आपल्या घरचा रस्ता पकडणार आहेत. फिरोज सर, सामना लवकरात लवकर चालू करून घ्या, तुम्हालाही कल्याणला जायचं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. इथे मात्र लेग बिफोरची अपील केली होती आणि लेग बायच्या रूपामध्ये पहिली धाव मिळते ती कासगाव संघाला. जितेश टेंबेसाठी एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आणि दुसरा मिड विकेटला तैनात. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं ते कॅप्टन सुनील शेंडे, कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे वांगणी विभागामध्ये. इथे मात्र अंपायर्सला कवायत करण्यात भाग पाडतायत दोन्ही गोलंदाज. एक चेंडू 2 धावा. तर बघूया पुन्हा एकदा सामना करेल तो जयेश टेंबे. इथे मात्र सररेषेत केलेला चेंडू, फिल्डर तैनात. लॉंग ऑफला फिल्डर तैनात होता आणि नक्कीच चांगलं कॅप्टन्सी म्हणता येणार या गोष्टीला. कारण की त्यांना माहिती होता का हा फलंदाज कुठे फटका खेळतोय आणि तिथेच आपलं जाळं केलं आणि इथे मात्र बळी झालाय तो जयेश टेंबे. पहिला गडी बाद होतोय तो कासगाव संघाचा. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं ते अजय शेंडे. छोटा पॅकेट बडा धमाका. पुढील फलंदाज येतो तो नितेश लहाने. करणसाठी सुद्धा ते क्षेत्ररक्षण तैनात आहेत, लॉंग ऑफ आणि मिड विकेट. करणचा विचार केला तर एक हार्ड हिटर ऑलराऊंडर आहे तो कासगाव संघाचा. नक्कीच आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट काय असते ते तो नक्की देत असतो आणि सामना करेल रायना याचा. इथे मात्र झेलची संधी नाकारता येत नाही आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय कासगाव संघाचा. बॅकफुट वरती जातोय तो कासगाव संघ. चांगली गोलंदाजी करतोय जितू शेंडे आपल्या संघासाठी. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये गेलेले आहेत, जितेश टेंबे आणि करण लहाने. आणि पुढचा फलंदाज चाललेला आहे तो संदीप. इथे मात्र ओपनर बॅट्समन दोन्ही डगआउट मध्ये आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सजवले ते सुनील शेंडे याने. नक्कीच कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे वांगणी विभागामध्ये असा तो कॅप्टन सुनील शेंडे. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन मारायचा होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सुनील. संघाची धाव संख्या झालेली आहे 2 गडी बाद 3 धावा. इथे मात्र ब्लॉकवर टाकलेला चेंडू बीटतय परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय जितू आपल्या संघासाठी. इथे मात्र पावसाचं आगमन होतंय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट करतोय तो फलंदाज संदीप.
पहिलं षटक समाप्त. सामना स्पीडअप करायचा सुनील शेंडे. पळून जावंच लागेल. दुसरं षटक घेऊन येतो तो अजय शेंडे. अजय शेंडेचा विचार केला तर दोन्ही सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला या तिसऱ्या राऊंड मध्ये घेऊन आलाय आपल्या स्वबळावरती. विकेट टेकिंग ओव्हर टाकल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने. तर बघूया या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सामना लवकरात लवकर चालू करा. इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक चेंडू मिस होतोय. नितेश लहाने परंतु कीपर सुद्धा बीट होतोय आणि 22च्या ओव्हरमध्ये एक धाव मिळते कासगाव संघाला. कुठेतरी बॅकफुट वरती आलेला आहे कासगाव संघ. आघाडीचे दोन्ही फलंदाज ज्यांनी पहिल्या 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती परंतु त्यांना तंबूच्या दिशेने पाठवले ते जितेंद्र शेंडेने चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. इथे मात्र लॉंगॉनला फील्डला तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. कार्पेट ड्राईव्ह फटका होता. थोडा चेंडू पकडण्यात अडथळा होतोय तो योगेश आगिवलेला परंतु एका धावेवरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज. नितेश लहानेला काहीतरी नक्कीच या सामन्यामध्ये करावे लागेल. मागील 2 सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारले होते परंतु या सामन्यात तसं जमलं नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आज कुठेतरी थोडं तरी गचाल क्षेत्ररक्षण होते प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळतंय. जितू सारखा क्षेत्ररक्षक असून त्याच्याकडनं सुद्धा एक झेल पडलाय कारण की एक खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे या धारोळ संघाचा. इथे मात्र फिल्डर तैनात. योगेश आगिवलेच्या हातामध्ये झेल जातोय आणि कुठली चूक होत नाही. तिसरा गडी बाद होतोय कासगाव संघाचा तो म्हणजे नितेश लहाने. आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. पावसाची ये जा चालू आहे थोडी थोडी का होईना परंतु पाऊस थोडा तरी पडतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढील फलंदाज समीर राऊत. समीर राऊत लवकर जायचं. समीर राऊत जरा कोऑपरेट करा. अजय शेंडे सांगितल्याप्रमाणे चांगली गोलंदाजी करतोय. मागील 2 सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा तशीच गोलंदाजी पाहायला मिळते. सरळ रेषेवर मारले चेंडू. फिल्डर तैनात परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आहे का आणि इथं चांगला एफर्ट दाखवतो अनिल शेंडे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू उडाला होता परंतु चेंडूचा अंदाज घेतला आणि नक्कीच चेंडू थांबवण्यात यश आलंय तो अनिलला. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 9. 3 गडी बाद 9 धावा. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता परंतु बीट होतोय तो संदीप. दुसरं षटक समाप्त होतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 9. 3 गडी बाद 9 धावा. क्षेत्ररक्षक सुनील लगेच लावून घ्यायचंय. पुढील गोलंदाज कवी शेंडे. फिरकीचा जादूगर. दोन्ही स्पिन करणारा गोलंदाज धारोळ संघातला एक अष्टपैलू खेळाडू. तर बघूया त्याचा सामना करेल तो समीर. कशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पाहूया. इथे मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू. फिल्डर तैनात. चुकी होणार नाहीये नक्कीच. झेल बाद होतो तो समीर आणि पूर्णपणे बॅकफुट वरती जातोय तो कासगाव संघ. पुढील फलंदाज राज भोईर. लवकरात लवकर समीर बाहेर यायचंय आणि राज भोईर आपण आपली जागा लवकर घ्यायची आहे.
समीर लवकरात लवकर बाहेर यायचंय. कुठेतरी ढासळलाय संघ काचगाव. ज्या फलंदाजीची गरज होती तशी फलंदाजी झालेली नाहीये. फुल टॉस चेंडू, चांगला फटका, गॅप शॉट सिलेक्शन होईल का? आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा झेल पकडतोय तो योगेश. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि बॅट्समनने लवकर जायचंय. एका मागोमाग एक फलंदाज येत आहेत. समीर आला, त्याच्या पाठीमागे संदीप येतोय. जितेश, वन साइड मॅच पाहायला मिळते. असं वाटलं होतं का मॅच खूप रफ अँड टफ होईल, परंतु पूर्णपणे मॅचला खिंडर पाडलं ते रायनाने. पहिले दोन्ही आघाडीचे फलंदाज, ज्या फलंदाजांनी पहिल्या 2 सामन्यांमध्ये हाहाकार माजवला होता, त्यांनी पहिल्याच षटकामध्ये आउट केलं. इथे मात्र पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी. इथे मात्र अगोदरचा चेंडू डॉट झाला होता आणि विकेट. तर या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज बाद केलेले आहेत. प्रणेश लहाने एकाच्या पाठोपाठ एक मोठे हादरे बसतात ते कासगाव संघाला. आणि सामन्यावरची पकड मजबूत करतोय तो धारोळ संघ. इथे मात्र जयेशला लेगला चेंडू मारायचा होता फाईन लेगच्या दिशेने, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. आणि मेडन षटक जाईल का? तर बघूया या टुर्नामेंट मध्ये पहिलं मेडन षटक कोण टाकतंय. आणि इथे मात्र संधी गमावली मेडन षटकची. या षटकाचा विचार केला, चांगली गोलंदाजी कवी शेंडेची. 3 फलंदाजांना बाद केले, 1 धाव दिले आणि पूर्णपणे सामना आपल्या हातामध्ये खेचून घेतलाय. नक्कीच सामन्यावरची पकड मजबूत केलेली आहे ती धारोळ संघाने. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव. इथे मात्र क्लीन बोल्ड. जयेश बाद होतोय. इथे मात्र सर्वांना संधी मिळते बॅटिंग करायची कासगाव संघामध्ये. एक हाती सामना होतोय तो धारोड संघाच्या बाजूने. 53 धावेची गरज होती आणि ते धावा झाल्या त्या फक्त 10. आणि 4 चेंडू 43 धावांची गरज असेल ती कासगाव संघाला. आणि हे होणं अशक्य आहे आता. आणि इथे मात्र सन्मान करतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करतोय कवी. 3 चेंडू 43 धावा. 3 चेंडू 43 धावांची गरज. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, 1 धाव पूर्ण. 2 चेंडू 42 धावा. तर सामना जिंकण्यात जमा आहे तो धारोड संघ. तर नक्कीच बक्षीस पात्र झालेलं आहे धारोड संघ. इथे मात्र चांगला फटका, झेल होणाऱ्या शक्का नाहीये आणि झेल. तर 1 चेंडू 42 धावांची गरज. तर नक्कीच धारोळ संघ
विजयी होतोय आणि सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतो धारोड संघ. धारोड संघाचं नक्कीच अभिनंदन करतो आणि काचगाव संघ बेटर लक नेक्स्ट टाइम. तर बघूया आणि रजा घेतो आम्ही आजच्या दिवसाची. धन्यवाद.